अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात निळवंडे धरणाचं पाणी पोहोचलं आणि आनंदाचं वातावरण आहे। गेल्या 40 वर्षांपासून पाण्याची वाट बघणाऱ्या नागरिकांना ऐन उन्हाळ्यामध्ये पिण्याचं पाणी पोहोचलंय, त्यामुळे काहीसा दिलासा मिळालाय। लवकरच हजारो हेक्टर क्षेत्राला शेतीसाठीही पाणी मिळणार आहे असं चित्र आहे। निळवंडे धरणाच्या पाण्याची वाट पाहणाऱ्या नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळताना दिसतोय आणि निळवंडे धरणाचे कालवे पूर्ण झालेले आहेत। आता पोटचाऱ्यांचं काम सुरू आहे, त्यामुळं गावागावामध्ये आता हे पाणी पोहोचताना दिसतंय। मी आता राहता तालुक्यातल्या गोगलगाव या परिसरामध्ये आहे आणि आपण जर बघितलं तर हे खळाळणारं जे पाणी आहे हे दुष्काळी भागातल्या नागरिकांच्या चेहऱ्यावरती आनंद देणारं आहे। आणि 40 वर्ष झाले खरं तर हे लोक वाट बघत होते, धरणाचं काम होईल, कालवे होतील, आपल्या शेतापर्यंत पाणी येईल, गावागावात पिण्याचं पाणी येईल। आता कुठेतरी ही प्रतीक्षा संपताना दिसते। कॅनॉलचं काम आता पूर्णत्वास जातंय, पोटचाऱ्या होत आहेत। आता उन्हाळ्यामध्ये देखील इथे हे जे तलाव जे दिसत आहेत, तळे जे दिसत आहेत हे भरताना दिसत आहेत आणि सगळ्या शेकडो गावांमधलं पिण्याच्या पाण्याचा जो प्रश्न आहे तो तुर्तास मिटलेला आहे। लवकरच आता शेतांमध्ये देखील पोटचाऱ्या होणार आहेत आणि त्यातनं शेतीला देखील पाणी मिळणार आहे। त्यामुळं जवळपास डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही कॅनॉलवरती 45 ते 50 हजार हेक्टर क्षेत्र जे आहे ते ओलिताखाली येणार आहे। आपण जर बघितलं तर दुष्काळी भाग असलेला हा जो परिसर आहे, जिथे पिण्याची देखील भ्रांत होती, त्या परिसरामध्ये आता पिण्याचं पाणी येत आहे आणि लवकरच शेतीसाठी पाणी मिळणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळतंय। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, अहिल्यानगर।